नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आजच्या विशेष माहितीमध्ये आपण बघणार आहोत गृहलक्ष्मीने कोणत्या चुका टाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल. चला तर पुढीलप्रमाणे माहिती ऐका. कोणत्या गोष्टी करू नयेत किंवा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती ऐकणार आहोत. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. देवपूजा करताना स्त्रीच्या हातात किमान 2 तरी काचेच्या बांगड्या असायला हव्यात. कपाळाला टिकली आणि डोक्यावरती पदर असायला हवा किंवा डोके झाकलेले असावे. तुमच्या मंदिरात किंवा पूजा घरामध्ये कधीही मी पुष्कळ मूर्ती ठेवू नका. कमीत कमी मूर्ती ठेवा. दिवा न लावता फक्त धूप जाळत असाल तर ही चूक करू नका. दिवा किमान 15 मिनिटे प्रज्वलित राहावा असा तरी लावावा. देवपूजा करताना कोणत्या चुका करू नयेत त्यामुळे घरामध्ये बरकत येत नाही. अशा चुका प्रामुख्याने घरातील गृहिणीकडून घडत असतात. याबद्दल आम्ही माहिती सांगणार आहोत. देवपूजा तर सगळेच करतात, परंतु त्यांच्याकडून नकळत कोणत्या तरी चुका घडत असतात. त्या अप्रत्यक्षपणे घडत असतात. त्याचे फळ आपल्याला मिळत नाही. त्यांचे पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही. अपूर्ण राहते. अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धतीने नियमितपणे पूजा केल्याने विपरीत परिणाम होऊ शकतात. घर आणि मंदिर पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती आहे आज आपण पाहूया. पण त्याआधी तुम्हाला लक्ष्मीची कृपा व्हावी असे वाटत असेल तर या चॅनेलला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. चला तर माहिती सुरुवात करूया. कोणतेही देवता किंवा देवीची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते. कपडे स्वच्छ घालावेत. मन शांत ठेवावे. शांत मनाने देवाच्या समोर बसावे. बसण्यासाठी आसन असावे. आसनावर न बसता कधीही पूजा करू नये. रिकाम्या जागेवर बसून पूजा करू नये. काही लोक पूजा करत असताना जमिनीवरच बसतात. ते पूर्णपणे चुकीचे आहे. ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिलेली आहे तशीच तुम्हाला स्वतःला देखील आसन असायला हवे. शास्त्रातील घोंगडी, रजई, बसकर आसन पूजेवेळी शुभ मानले जाते आणि आपल्यापेक्षा देव सर्वात श्रेष्ठ आहेत म्हणून तुम्ही तुमच्या स्थानावरती बसून पूजा करायची असते. पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना पादुकावर किंवा फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते. देव कधीही भिंतीजवळ ठेवू नये. पूजा करतावेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेला असावे. घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्णपणे केल्यानंतर देवाची प्रार्थना करा. प्रार्थना केल्यानंतर कृतज्ञ होऊन आपल्या हातून कोणतेही वाईट कृत्य घडले असेल त्याबद्दल माफी मागितली पाहिजे. याद्वारे नकळत आपल्याला जे दोष लागणार आहेत ते नाहीसे होतात आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू दे म्हणून प्रार्थना करायची आहे. देव आपल्यावरती कृपा करतो आणि आपल्याला आशीर्वाद देतो. देवपूजा करताना पूजेची योग्य वेळ असावी. पहाटे 5 नंतर केलेली पूजा अत्यंत फलदायी असते. म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर केलेली देवपूजा यांचे अनन्यसाधारण पुण्य आपल्याला प्राप्त होते. एवढ्या लवकर पूजा करणे सहज होत नसेल तर जमत नसेल तर आपण 7 नंतर ते 9:30 पर्यंत पूजा आटपून घ्यायची आहे. ही पूजेची दुसरी पायरी आहे. अत्यंत पवित्र वेळ आहे. 9:30 नंतर तुम्ही 12 पर्यंत ही देवपूजा करू शकता, परंतु 12 नंतर देवपूजा करू नये. शक्यतो 9:30च्या आतच पूजा करून घ्यावी. सकाळची वेळ अतिशय पवित्र असते. सकाळच्या लहरी सात्विक लहरी असतात, त्यावेळी सक्रिय असतात म्हणून शक्यतो तेवढ्या लवकर आपण पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
आता बऱ्याच महिला सकाळी उठून शाळा असते, ऑफिस असते, टिफिन द्यायचे असतात, घरातील कामे असतात. त्यामुळे देवपूजा करणे जमत नाही. म्हणून निदान तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर तरी 9:30च्या आत तुम्ही देवपूजा करायला हवी. पूजेची खोली नेहमी स्वच्छ असावी. पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यामध्ये असावी. कोणत्याही एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्त्या किंवा फोटो असू नयेत. घरातील कोणत्याही देवीची मूर्ती 9 इंच किंवा 12 इंचापेक्षा लहान असते. शक्य तेवढी मूर्ती लहान असावी. यापेक्षा मूर्ती मोठी नको. यापेक्षा मूर्ती मोठी असणे शुभ मानले जात नाहीत. मंदिरात मोठी मूर्ती ठेवावी. तुमच्या बेडरूममध्ये कधीही देवपूजाघर नसावे आणि रात्रीच्या वेळी पूजा खोलीचे पडदेने झाकून ठेवावे. शंख, घंटा, प्रसाद या पूजेच्या वस्तू, खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवावीत. शंख, घंटा, प्रसादासाठी भांडी, दीपक, शिवलिंग आणि भगवान शालिग्रामाच्या वर स्वच्छ वस्त्र झाकून ठेवावीत. असे न केल्यास पूजेचे योग्य फळ मिळत नाही. सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात घंटा, शंख याबद्दल शास्त्रामध्ये उल्लेख केला आहे की सायंकाळची पूजा झाल्यानंतर शंख, घंटा वाजवू नये. म्हणजेच 7:30 ते 8 नंतर रात्र होण्यास चालू होते. अशा वेळी देवपूजा करताना शंख, घंटा वाजवू नये. रात्री 8 नंतर हे करणे चुकीचे आहे. असे मानले जाते की देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, देवपूजा करताना फक्त धूप जाळतात आणि हे चुकीचं आहे. देवाची पूजा करण्यापूर्वी दीपक लावणे अनिवार्य मानले जात आहे. की दिवा परमेश्वराचे प्रतिनिधित्व करत असतो. आपण दिलेला प्रसाद, अगरबत्ती आणि इतर कामामुळे आपला भक्तिभाव साक्षीदार असतो. दिव्याला कर्मसाक्षी मानले जाते. पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचत नाही. काही लोक फक्त अगरबत्ती आणि धूप लावतात, दिवा लावत नाहीत. या कारणामुळे देवपूजा अपूर्ण राहते. पूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा. तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहामध्ये कधीही नग्न वस्तू ठेवू नका. देवासाठी कपडे असावेत किंवा मूर्तीवरती कपडे परिधान केलेले असावेत. सर्वात प्रथम स्नान केल्यानंतर सूर्याला जल देणे खूप महत्त्वाचे आहे. नंतर पूजा करावी. प्रथम दीप प्रज्वलित करावे. नंतर देवपूजा करण्यास सुरुवात करावी. देवपूजा करत असताना भांडी स्वच्छ धुवावीत. एक तांब्याचे भांडे घ्यावे, दुसरे म्हणजे ताम्हण आणि तिसरे म्हणजे आपल्या देवारातील सर्व देवी-देवांच्या मूर्ती ताम्हणामध्ये काढाव्यात. त्या खाली फरशीवरती, जमिनीवरती ठेवू नयेत. पूजाघर स्वच्छ करावे. पूजा करण्यामध्ये आपण शिळी झालेली फुले, अगरबत्ती, पडलेली रक्षा सर्व काढून आपण विसर्जित करायचे आहे. ही रक्षा आपण केरामध्ये न टाकावी. एखाद्या झाडाला, कुंडीला ही रक्षा घालावी. स्वच्छ पाण्याने देवपूजा करावी. निरंजन लावावे. धूप, दीप दाखवावे. नंतर प्रार्थना करावी. सूर्य, गणेश, दुर्गा, शिव आणि विष्णू, लक्ष्मी यांची सर्व कार्यामध्ये पूजा अनिवार्य असते. म्हणून आपण या 5 देवांचे दररोज ध्यान करावे. त्यांना नमस्कार करावा. यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते. आपल्या घरातील कुलदैवत आणि कुलदेवीचा मनोभावे ध्यान करावे. प्रार्थना करावी. ओम कुलदेवी नमः हा मंत्र 11 वेळा तरी म्हणावा. असे म्हटले जाते की श्री गणेशांची पूजा दररोज केल्याने आपण केलेले कार्य फळ आपल्याला प्राप्त होत असते आणि विष्णूंना नमस्कार केला असता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती बरसते. म्हणून या 5 देवी देवतांना आपण नमस्कार करायचा आहे.
श्रद्धेने पूजा करावी. पूजा करतावेळी डोक्यावरती पदर, ओढणी स्त्रियांच्या डोक्यावरती असावी. पुरुषांनी पूजा करताना डोक्यावरती टोपी, रुमाल घालावा. तर पूजेचे फळ प्राप्त होत नाहीत. स्त्रीनी पूजा करताना हातामध्ये काचेच्या 2-2 बांगड्या तरी घालाव्यात. कपाळावरती टिकली, गंध लावावा. एका हाताने नमस्कार करू नका. नेहमी पूर्णपणे झुकून नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करावा. यामुळे आपल्याला देखील करुणेचा भाव उत्पन्न होतो. स्वामींना मुजरा करावा. आपण जो प्रसाद नैवेद्य देवांना दाखवतो तो आपण भक्षण करावा. घरातील इतर मंडळींना द्यावा. ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगाल. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.